नमस्कार. आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. मंडळी, 4 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक दिवस. याच दिवशी 1930 साली मायणीच्या भूमीत ब्रिटिशांच्या अन्यायकारक आरक्षित वन कायद्याविरोधात मायणी वन सत्याग्रह झाला होता. ऐतिहासिक या वन सत्याग्रहाला 96 वर्षे पूर्ण झाली असून त्या स्मृती दिनानिमित्त मायणी अभयारण्यात निसर्गप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. दिनांक 4 ऑगस्ट 1930 रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मायणी वनात ब्रिटिश सरकारच्या आरक्षित वन कायद्याविरोधात सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत वन सत्याग्रह करण्यात आला होता. ब्रिटिशांनी जंगलातील गवत, सरपण आणि वनसंपत्तीवर घातलेल्या निर्बंधांना विरोध करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जंगलात प्रवेश करून गवत कापले आणि लाकडे गोळा करत अन्यायकारक कायद्याला जाहीर आवाहन दिले. या ऐतिहासिक सत्याग्रहात श्री सी.डी. दशपुत्रे, श्री वाय.बी. कुबेर, श्री पी.एच. पोरे यांच्यासह अनेक स्वाभिमानी सत्याग्रहींनी सहभाग घेतला. ब्रिटिश सरकारने त्यांना 6 महिन्यांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली. मात्र शिक्षेची पर्वा न करता त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात आपले योगदान कायम ठेवले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ मायणी अभयारण्य परिसरात निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन वन सत्याग्रहातील वीर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले. यावेळी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, वन संवर्धनाचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतीला अभिवादन करत त्यांचा त्याग आणि राष्ट्रप्रेम पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मायणी वन सत्याग्रहाचा इतिहास जतन करून त्याचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगण्याचे आवाहन करण्यात आले. कॅमेरामन सतीश डोंगरेसह मी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.